कुंभ राशी 7.5 संपत आहे. मोठी खुशखबर, अखेर शनिदेव प्रसन्न झाले. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आहे, कारण आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या लोकांसाठी येणारे एका अत्यंत मोठ्या आणि सकारात्मक ऊर्जेबद्दल आणि या बदलाबद्दल. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या आयुष्यात आता संघर्षाचे ढग करून एक नवीन सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे. कुंभ राशींच्या माझ्या जवळच्या मित्रांनो, 7.5चा प्रभाव आणि सध्याची स्थिती. मित्रांनो, गेल्या काही काळापासून तुम्ही खूप संघर्ष केला आहे. मानसिक तणाव, आरोग्याच्या तक्रारी, जवळच्या नात्यामध्ये आलेला दुरावा आणि आर्थिक चंचल, हे सगळं तुम्ही सहन केलं आहे. हे सर्व 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात घडत आहे. पण आता घाबरण्याचे कारण नाही. एप्रिल महिन्यापासून ते एप्रिल 2026 महिन्यापासून 7.5चा शेवटचा आणि तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव जेव्हा शेवटच्या टप्प्यात असतात, तेव्हा ते जाता जाता व्यक्तीला त्याच्या कष्टाचा पूर्ण फळ आणि अनपेक्षित लाभ देऊन जातात. आर्थिक स्थिती, फायनान्शियल ग्रोथ. आता बोलूयात सर्वात महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे पैसा. कुंभ राशींच्या मित्रांनो, आता आर्थिक बाबतीत त्यांचे दिवस जवळ आले आहेत. अडकलेले पैसे, तुमचे अनेक दिवसापासून रखडलेले किंवा कोणाकडे अडकलेले पैसे असतील तर आता परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. कर्जमुक्ती असेल, जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर या काळात तुम्हाला तो हलका करण्याची संधी देखील मिळेल. नवीन मार्ग, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अचानक धनलाभ, शेअर्स, वारसा हक्क किंवा लॉटरीच्या माध्यमातून अचानक धनप्राप्ती होऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक आणि टर्निंग पॉईंट ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय, करिअर आणि बिझनेस, तुमच्या कार्यक्षेत्रात आता तुमच्या नावाचा डंका वाजवणार आहे. नोकरी, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळेल. जे आधीच कामावर आहेत त्यांना पदोन्नती किंवा प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी, पार्टनरशिप किंवा नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मोठा नफा मिळवून देईल. मेहनतीचे फळ, आता तुमच्या कष्टाची दखल आता वरिष्ठ आणि समाज घेणार आहेत. नातेसंबंध आणि मानसिक शांती, रिलेशनशिप, ज्या नात्यांनी तुम्हाला आजवर वेदना दिल्या तिथे आता सुधारणा होईल. कौटुंबिक आनंद, घरात सुरू असलेले वाद संपुष्टात येतील आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जुन्या मित्रांशी पुन्हा भेट होईल आणि गैरसमज दूर होतील. मानसिक समाधान, गेल्या अनेक वर्षापासून जे दडपण तुमच्या मनावर घेऊन तुम्ही वावरत होतात ते आता हलकं होणार आहे. तुम्हाला एक प्रकारची आंतरिक शांतता जाणवेल. आरोग्याबाबतही हा काळ सकारात्मक आहे. जुन्या शारीरिक व्याधींपासून सुटका मिळेल. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. तुमच्या ऊर्जेत वाढ होईल आणि तुम्ही अधिक उत्साहाने काम कराल. डिसेंबर 2026 एक मोठी संधी. मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. डिसेंबर 2026 नंतर तुमच्या आयुष्यात एक अशी संधी चालून येणार आहे जी तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते. ही संधी घर घेण्याची, परदेश प्रवासाची किंवा एखादा मोठा व्यवसाय सुरू करण्याची ही संधी असू शकते. फक्त सतर्क राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. यशस्वी होण्यासाठी उपाय. शनिदेवाची आर्थिक कृपादृष्टी मिळवण्यासाठी हे साधे पण अतिशय प्रभावी उपाय नक्की करा. 1. तेलदान. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा. पिंपळाची पूजा. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरिबांना, गरजू लोकांना मदत करा. काळ्या वस्तूचे दान करा. मंत्र जप. दररोज किमान 108 वेळा ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, हा काळ घाबरण्याचा नाही तर आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आहे. शनिदेव कष्टाचा मोबदला नक्की देतात आणि आता तुमची वेळ आली आहे. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.